रामकृष्ण हरी. या संसारामध्ये पती पत्नी दोघंही प्रेमाने राहतात आणि आपल्या संसाराचा गाडा हा चालू असतो. परंतु इथे तुकाराम महाराज म्हणतात की एक स्त्री आहे आणि ती स्त्री आपल्याला पतीने सर्व प्रकारचे भोग पुरवले पाहिजे याच्यासाठी ती नाटक करते आणि नाटक करून पतीला त्या संसारामध्ये कशी फिरवते ते या ठिकाणी महाराजांनी या अभंगामधून स्पष्ट केलेलं आहे. सुखे ओळंब दावीस गोहा, माझे दुःख मेणा पहा. आवडीचा मारिला वेढा, होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्य. दो पहारा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती. निज नये घाली फुले, जवळी न सहती मुले. अंगी चंदन लाविते भाळी, सदा शूळ माझे कपाळी. निपट मज न चाले अन्न, पायली गहू सांज तीन. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिस गेली 10.5 शेर. हाड गळोनी आले मास, माझे दुःख तुम्हा नेणवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला, आणि मेल्यावरी नरक गेला. तर अशी ही अवस्था त्या स्त्रीची आहे आणि त्या पुरुषाला किती त्रास होतो, त्याला सगळी भ्रमंती करावी लागते. ह्या सर्व गोष्टी त्याला तिचे लाडकोड पुरवावे लागतात आणि शेवटी असा प्रसंग येतो की त्याला नरकाला जावं लागतं, महाराज म्हणतात. म्हणून भगवंताची आराधना करा, भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. सुख काय आहे, या सुखासाठी अनेक प्रकारचे भोग भोगणारी माणसं या संसारामध्ये आहेत. परंतु या सर्व भोगातून त्यांना सुख मिळेलच असं नाही महाराज. शेवटी नरकाला जावं लागतं. त्याचं एक आत्यंतिक उदाहरण श्रीमंत तुकोबाराय यांनी आपल्याला दिलेलं आहे या अभंगातून. त्या स्त्रीला तुकाराम महाराज म्हणतात की एक भोगवादी स्त्री आहे की सारखं तिला काही ना काही लागत असतं कुटुंबामध्ये आणि ती नाटक करून ती त्या पतीकडून मिळवण्याचा प्रयत्न करते. त्याची प्रेम तिच्यावर असल्यामुळे तो सारखा झुलत असतो. आपल्या नवऱ्याला ती भोगवादी स्त्री म्हणते. खरं तर ती तसं पाहिलं तर सुखी असते, पण ती दुःखी असल्याचं सोंग करते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही. मग तो पतीला कळवळा येतो तिच्याविषयी. तिच्या आवडीने तो वेडा झालेला असतो आणि त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला तो काही सांगितलं ग हो हो करतो तसं तेच करतो असं म्हणून होकार देत असतो. ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते अहो मला सतत पोटाची व्यथा, त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे काय, तुम्हाला दूध आणून द्या, मला तूप आणून द्या, त्यामध्ये साखर घाला, साखर घालून दूध भात द्या.
आणि हे खावं लागेल मला, त्याचं पथ्य आहे बघा. अहो, मला दुसऱ्या प्रहराला चक्कर यायला लागते आणि मी अगदी बेशुद्ध पडते. मला शुद्धच राहत नाही हो. त्यामुळे मला झोपसुद्धा लागत नाही. मला माझ्या पहा, हे झोपते ना मी अंथरुणावरती, या माझ्या अंथरुणावरती ते अंथरुण मला खालून टोचतंय. मग फुलांचा साज जर टाकला तर मग मला खूप चांगली झोप येते बघा. आणि मग मला माझ्या खाली फुले टाका. आणि ही जी काही माझी मुलं आहे ना, अहो माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, पण ती जर माझ्या जवळ आली ना, लय कटकट वाटते मला, ठीक आहे. मग ते किरकिर करतात, त्यामुळे ते मला सहन होत नाही. तेव्हा ही मुलं सगळे नाटक करतात, मला त्रास देतात, त्याच्यामुळं कपाळ शूळ झालं आहे. त्यामुळे अंगाला व कपाळाला मी चंदनच लावते बाबा. साधं अन्न मला जमत नाही. मला 3 पायली गव्हाचा सांजा लागतो रोज. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी काही 10.5 शेर साखर आणली होती ना, ती 7च दिवस गेली हो. अहो माझे हाडे बारीक झालेले आहेत, माझं मांस वाढलंय. केवढं माझं दुःख आहे, तुम्हाला काही कळतच नाही हो. हे तुम्हाला कसं कळत नाही आता सांगू. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे त्या माणसाचे जिवंतपणेच त्याला ही जी स्त्री आहे ही काय करते आहे तर जिवंतपणे त्याला फिरवते आणि जिवंतपणेच तो नरकाला जातो. म्हणून असे संसार आहे सारे. संसार हा संसार आणि परमार्थ याच्यामध्ये फरक आहे बाबा. संसारात असणारं दुःख हे महाराजांनी अत्यंत स्पष्टपणाने या ठिकाणी मांडलेलं आहे. तेव्हा भगवंताची भक्ती करा, सेवा करा, नामस्मरण करा, चिंतन करा आणि नामाचा गजर करा. साधू संतांच्या भेटी घ्या, वैष्णवांच्या मेळ्यामध्ये जा, आनंद घ्या, भजनात कीर्तनामध्ये आनंद घ्या. हेच जीवनाचं सार आहे असं यातून महाराज सांगतात. म्हणून त्याच्यात गाढवासारखं गुंतून पडू नका. विठाला 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 विठाला. रामकृष्ण हरी. जय जय.